आज माझ्याकडे एक पेशंट आली. साधारण 16-17 वर्षाची होती. वडील आणि आईसोबत. आल्यावर घाबरलेली होती आणि वडिलांनी सांगितलं, "हे पहिलं सोनोग्राफी बघा, आम्हाला खूप टेन्शन आलंय." मी म्हटलं, "सोनोग्राफीमध्ये असं काय असायला पाहिजे, की एवढं टेन्शन आलंय त्यांना?" ती सोनोग्राफी बघितली आणि त्यानंतर ती पटकन बोलली, "अहो, माझ्या मुलीला पॉलिसिस्टिक ओव्हरी, पी आहे. आता आम्ही काय करावं आणि आम्ही खूप घाबरलोय." तर फर्स्ट ऑफ ऑल असे पॅरेंट्सना मला सांगावसं वाटतं, की जर तुमच्या सोनोग्राफीमध्ये पी-सी-ओ किंवा पी-सी-ओ-एस असं लिहिलेलं आहे, तर पहिल्यांदा घाबरू नये. बिकॉज सोनोग्राफीमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी दिसतायत ह्याचा हे अर्थ अजिबात नाहीये, की तुम्हाला पी आहे. पहिली गोष्ट आहे घाबरायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट आहे पी ज्याच्यामुळे सगळे घाबरतायत, ते नेमकं काय आहे? कशावरून लोकं एवढे घाबरतायत? तर सर्वप्रथम आपल्याला पी म्हणजे काय हे जाणून घ्यायला पाहिजे.